दंडवत प्रणाम. मी अश्विनी. आज आपण श्री गोरक्षण ब्रह्मपुरी नांदेड या ठिकाणची लीळा श्रवण करणार आहोत. एका जीवाने काढली परमेश्वराची लाज. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. एका जीवाने काढली परमेश्वराची लाज. हेच आपण या लीळेतून ऐकणार आहोत की नेमकं असं काय घडलं की त्या जीवाने परमेश्वराची लाज काढावी. तर चला ऐकूया. एके दिवशी श्री सर्वज्ञ चक्रधर स्वामी पायी परिभ्रमण करत असताना नांदेड या ठिकाणी आले. एका ब्राह्मणाच्या घरी स्वामी भिक्षेला गेले. भिक्षा या शब्द उच्चारला आणि भिक्षा शब्द उच्चारल्यानंतर मधला ब्राह्मण निघाला बाहेर. बाई अगोदर भिक्षा आणण्याआधी ब्राह्मण बाहेर आला आणि स्वामीकडे पाहिलं. पाहिल्याबरोबर काय म्हणतोय, काय हो, तुम्हाला काय वाटत नाही का? देवाने एवढं मोठं शरीर दिलं, धष्टपुष्ट आहे, भीक मागून खाता, लाज वाटायला पाहिजे. देवाची लाज काढली. जीव काय करील सांगता येत नाही. भक्तांना, साधू संतांना, बरोबरीच्या माणसांना हे जीव असंच बोलत असतात. काहीतरी काम केलं पाहिजे. स्वामी म्हणाले काही हरकत नाही, मी काम करायला तयार आहे, पण कोणी सांगत नाही. देवाला काम फक्त अर्जुनानेच लावलं होतं. ब्राह्मण म्हणाला, मी देतो काम. हे कोण आहेत हे पाहण्याची दृष्टी नव्हती ब्राह्मणाला. ब्राह्मण म्हणतो, मी देतो काम. आमचा गुराखी 2 दिवस झाले घरी आहे. आमचे ढोरं कुठेला आहे. ढोरं वळवायचं काम तुम्हाला देतो. दिवसभर ढोरं वळवायचे, सकाळी ताक भात, दुपारी शिदोळी, संध्याकाळी ताक भात मिळेल. स्वामी म्हणतात, माझ्या 2 अटी आहेत. मी गाई सोडईन पण बांधणार नाही. ढोरं राखील पण दूध काढणार नाही. वासरं सोडीन पण आखडणार नाही. याचं तात्पर्य असं की परमेश्वर जीवाला मुक्त करतोय, बांधत नाही. असं म्हणून त्यांनी अटी मान्य केल्या. राहण्याची व्यवस्था केली. स्वामींना आज ते स्थान अनुपलब्ध आहे. नांदेडचे 9 स्थानं आहेत, त्यातील 2 स्थानं शिल्लक राहिलेत. स्वामींनी त्या गायी घ्यायचं, निघायचं. स्वामी पुढे, ढोरं त्यांच्या मागे यायचे. एका खडकावर जाऊन बसायचे. बाजूला सगळीकडे गायी. स्वामींची मूर्ती पाहतच राहायचे. संध्याकाळ परत घेऊन जायचं. ज्या गायी 1 लिटर दूध द्यायच्या त्या गाईचं 1.5 लिटर दूध झालं. असं भरपूर दूध वाटलं. गुराखीमध्ये पण स्पर्धा. हा कुठला गुराखी आणलाय ब्राह्मणाने? गायींना कधी चारा देत नाही, नदीचं पाणी पिऊन देत नाही. पण ह्या गायी आपल्या गायींपेक्षा मोठ्या झाल्यात. मग शिकायत केली मालकाकडे. त्या गायींना घेऊन जातोय खडकावर आणि आणून सोडतोय. पण ब्राह्मण म्हणतो, पण माझं तर दूध वाढलं, माझं नुकसान नाही यात. मग 2-3 दिवसानंतर याची खरी परिस्थिती काय पाहण्यासाठी जायचं ठरवलं ब्राह्मणाने. पण त्याचं भाग्य नव्हतं स्वामीचं दर्शन घ्यायचं. ब्राह्मण एका झाडाच्या आडोशाने पाहिलं की गायी स्वामी खडकावर बसले आहेत. मग त्याला आठवलं, आपण जो गुराखी ठेवलाय तो साधा गुराखी नाही, द्वापार युगातील श्रीकृष्ण अवतार आहेत. आपण किती भाग्यवान असं म्हणाला, पण दुर्भाग्याचा माणूस होता तो. जाऊन प्रत्यक्ष चरण धरू शकला नाही तो. घरी आला, बायकोला सांगितलं, स्वामी घरी आल्यावर आपण त्यांची माफी मागू. पण तिथं चरण धरायची संधी डावलली त्यानं. पण त्या दिवशी घडलं उलटं. स्वामी निघाले गायी घेऊन, गावाच्या एशीपर्यंत सोडल्या आणि सगळ्यांना सांगितलं, जा आपल्या घरी. स्वामी तिथून निघून गेले. नंतर तिथे काही दिसले नाही कधी. अशी ही श्री क्षेत्र गोरक्षण स्थान नांदेड ह्या ठिकाणची लीळा आपण पाहिली. आपल्याला ही लीळा कशी वाटली मला नक्कीच कमेंटमध्ये तसं सांगा. आणि अशाच लीळा ऐकण्यासाठी आपल्याला फॉलो करा. तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. दंडवत प्रणाम.